तो आपण कॅन वेलकम बॅक टू द चॅनल एंड हाउ यू गाइस लुकिंग एब्सोल्युटली फाइन। आज के सकाळची गाडी धरलेली आहे। आज 7 वाजता दुसरी गाडी आहे, ट्युशन जाणार आहे मी। चाललंय सीन तर एकदम भारी, सकाळी सकाळी मॉर्निंग। वा एनिवेज मस्त ट्रेन आहे, बसला परत शॉर्ट म्हणजे परत लॉक परत मिस प्रोनाउन्सिएशन। सो प्लॅटफॉर्मवरती चाललं आहे, गाडी अजून नाही आली, गाडी येईल अजून 15 मिनटं 10 मिनटात। थोडासा उशीर होईल कॉलेजला जायला, पण ठीक आहे। एवढा सकाळी सकाळी उठणं पण कंटाळा येतो एवढा, पण थंडी आज कम्पॅरेटिव्हली कमी आहे 2-3 दिवसात। शेवटी आज संक्रांत आहे, तो हॅपी संक्रांत। व्लॉग जेव्हा येईल तेव्हा संक्रांत झाली असेल, पण माझ्यासाठी आज संक्रांत आहे म्हणून एनिवेज आता जस्ट बघतो काय येईलच, अजून तरी येणार येते पण। आणि आपला ओम मडे इथंच बसलेला आहे, हा पण याच ट्रेनने जाणार आहे। अजून गाडी तरी आली, ही दुसरी गाडी आली आमची येईल आता। तोपर्यंत सो फार सो गुड। बघा गाडीचं नाव जरा जास्त आहे, कुठून येते मिथिलापट्टणम। मिथिलापट्टणम कुठे आला माहित नाही, कोणाला माहिती असेल तर कमेंट्स मध्ये। ती झाली शिर्डीला, साईनगर मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सेवाग्राम एक्सप्रेस नाशिकची प्लॅटफॉर्म नंबर 3 मध्य रेल्वे मनमाड स्टेशन पर आपका स्वागत है। ही जाते कोपरगाववरून, पण कोपरगाव थांबत नाही। फायनली ट्रेन आलेली आहे मनमाड स्टेशन से आय हॅव युअर अटेन्शन। असं आता जागा शोधतो ना बसायला, जागा मिळायला पाहिजे होतो, बाकी काही नाही। चढलो, जागा शोध, जागा शोध। आज फायनली जागा सापडली, एवढी चांगली जागा सापडली की जिची आज तुला दाखवतो एक सेकंड। हा रिकामा, हा रिकामा, हा रिकामा, हा रिकामा, जिथं बसलोय तो रिकामा। कोपरगावपर्यंत अशी जागा मिळाली बसायला तर कोण नाही म्हणत। अपॅरेंटली ही ट्रेन दुसरी आहे, हिच्याने आम्ही जातो 3 आहे, ही नंतरची किती किती वाजताची? 6:30 आली, 7:30ला, अर्धा तास लेट। हां वीकली असते ती, डेली असते। सो फार सो गुड। सकाळी काय काय फूट करू असं प्रश्न नाही, अर्धा थंडीचा फॅन लावतो। आता बघतो थोडं ट्रेनमधलं शूटिंग करता आलं तर करतो, नाही तर डायरेक्ट कॉलेजमध्ये भेटतो। जर लेट झालं तर नाही काढणार, झालं तर ठीक आहे। बघू आता किती वाजता पोहोचते। किती वाजले आता? 7:14 7:14 वाजलेले। कॉलेज आहे 7:30ला। असं वाटत तर नाही 15 मिनिटात कोणती पण गाडी राहू द्या, वंदे भारत जर राहील तरी पोहोचवणार नाही 15 मिनिटात। हो पण 7:40ला जरी सोडवलं किंवा पोचवलं तरी बिग थम्स अप। ठीक आहे, आता ज्या आरती थोडा आम्ही पण आरामशीरच गेलो आज, कारण की आज त्या संक्रांत आहे, त्याच्यामुळे किती जण येतात हे पण गॅरंटी नाही आहे। सर वगैरे येणार, सर मॅडम येतील, पण मुलं
किती जण येतील त्याचं माहीत नाही, कारण की शेवटी सगळं मुलांना राहतं की वर्षातून एकदा संक्रांत येते आणि चांगली फिलिंग आहे की एक वर्षातून संक्रांत एकदाच येते. तर मग संक्रांती हा दिवस एन्जॉय करायचा, पण असं थोडा एन्जॉय पण झाला पाहिजे नाही का, म्हणून खर्च चाललोय नाही तर मी पण नसतो. आणि ही ट्रेन केली होती लेट, नाही तर सकाळी एवढं त्या ट्रेनने जाणं म्हणजे हेल ऑफ द टास्क येतो. पण ठीक आहे नंतर खडीन. तर हा जो आहे दिसतोय का, हा जो आहे हा दुसरा ट्रॅक आहे मनमाडला आणण्यासाठी. हा जो आहे हा एक म्हणजे 2 ट्रॅक येते म्हणजे पुणे साईडची लाईन आहे ना त्या साईडची, तो आता डायरेक्ट परत म्हणजे नाशिकच्या रूटला कनेक्ट होईल आणि मग तो मनमाडला कनेक्ट होईल. होप आय एम नॉट रॉंग असं. आणि हा थम्सअपचा डोंगर, आणख्याचे डोंगर त्या साईड. नमकीनवाला पॉपकॉर्न तेच डिस्कशन झालं. तो आता ट्रॅक डायरेक्ट त्या साईडला जॉईंट होईल आणि नवीन ट्रॅक तो तो नवीन फुटओव्हर ब्रिज तो त्याच्यासाठीच बनतोय तो. हा थम्सअप नाही करणार. हा असं थम्सअप करतो. कोपरगावला आणलंय. वा यार, सूर्य देवता पण प्रसन्न आहे. सकाळी सकाळी सनराईज फिनिश. कोपरगावला आणलंय. आता झालं लेक्चरला परत कॉर्पोरेट रुटीन. हा जर पण थोडीशी लेट होती यार, थोडीशी नाही चांगलीच लेट होती. किती वाजले पण, किती वाजले? 8 वाजले. हा अर्धा तास लेट आहे. ठीक आहे, पण आज नाहीतरी संक्रांत, थोडंफार कॉम्प्रोमाइज. बाकी काय आलं नाही, गर्दी पण भरपूर आहे तशी. आम्हाला बसायला जागा नाही अजून काय पाहिजे. यार कुठे थंडी वाजायला लागली. हा इथं थोडीशी कम्पॅरेटिव्हली थंडी जास्ती असते, थोडीशी जास्ती. म्हणजे समजा एक्झाम्पल एक मनमाडला जर 15 असेल तर इथं 13 किंवा 14 असतं. असं एक्झाम्पल आहे, खरं व्हायला नसतं असं. आता कॉलेजला जातो मग बोलतो. आता प्रॅक्टिकल आहे आपला गिरमे आल्या. आज बोरच होतंय नाही काय, जास्ती मुलं पण नाही. हा ऊन पण नाहीये, संक्रांत आहे तरी ऊन नाही, त्याच्यामुळे जास्ती कोणी पतंग पण नाही उडवते. आपला रुपेश कदम पण घरी, तुंबेल गँग पण घरी नाही, फक्त तुंबेल आलंय गँग घरी सगळी. आता रो तुंबेल आई ते पण जाते. आता प्रॅक्टिकल आहे, सही चेकिंग आणि ते चेकिंग चालू आहे. CSS कंट्रोल सिस्टम. आपला कॉर्पोरेट एम्प्लॉय पण आहे. चला नंतर भेट, लेक्चर झाल्यावर अजून 2 लेक्चर झाल्यावर भेट दररोजचं. यांचं दुसरं प्रॅक्टिकल आहे, आमचं दुसरं आहे. फुली काय होतं, शॉर्ट अनबॉक्सिंग, ओपनिंग सेरेमनी, ASMR. आपला ट्रेडिंग करतो बरं का, विषय का भाई आपला भाई ट्रेडिंग गंगोर पॉलिटिक्स येते कुठलं ते ट्रम्प. हां युरोप आणि ग्रीनलँड. हा ना, युरोप आणि ग्रीनलँड नाही, अमेरिका आणि ग्रीनलँड.
2 लेक्चर झाले, रिसेस झाली आहे, सगळे बसलेले आहे जेवायला. फील्ड व्हिजिट घेऊन आली. कोण शाळा की कॉलेज? काय काय शाळा कॉलेज? होय यार, काय सोपे होय? काय कॉलेज की शाळा आहे? प्रायव्हेट क्लासेसची फील्ड व्हिजिट. हा, त्यांना पण मार्केटिंग करतील नाही का कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्या. सिम्पल मार्केटिंग बट इफेक्टिव्ह. जरा रिसर्च संपली नाही ना? बाकी नाही. हां, बाकी आहे. आज जरा बाहेर आलो. स्वीट डिश संक्रांतीची तिळगुळ. त्या आता लेक्चर राहायचं आहे. तो अर्धे मुलं गेले ना घरी, अर्धे मुलं गेले घरी. पतंग एवढ्यांचा फॅन आहे. हां, पतंग म्हणजे येवलेकरांची जान. हा येवलेकर हो. मनमाडकर जायचंय श्रीरामपूर. जायचंय 1:30 वाजता लगेच. मी इथं 3 वाजता जाईल. म्हणजे 3 म्हणजे कर्नाटक येईल, ट्रेन येईल तेव्हा जाईल. माझा तर काही विषयच नाही, मी रूमवरच येतात. पतंगच उडवणार नाही म्हणजे. उडवणार की नाही उडवणार? नाही उडवणार. सिन्सिअर. संध्याकाळी भेटू. सिन्सिअर नाही, संध्याकाळी भेटू आपण. कधी उडवलंच नाही. आणि ती गावाकडे ती काही पद्धत नाही उडायची, त्याच्यामुळं तर नाही. एनिवेज खाऊ, नंतर लेक्चर आहे, लेक्चर करू, मग घरी कल्टी. जो त्याच्या घरी, हा याच्या रूमवरती. आम्ही आता लेक्चर. ना स्कॅन नाही होणार, तू एवढं टेन्शन न घेऊ. फेस स्कॅन होत नाही त्याचा. झालं झालं. आता आपण घराकडे चाललेलो आहे. तर मग तो आपण कॉन्टेंट क्रिएशन करणार आहे. रील टाकलेली आहे मी. रील रील टाकलेली आहे, तर भावांनो मला पसंत करा. चला, मी आता इकडे चालला, इकडे चालला, आता इकडे जाणार आहे. आम्ही इकडे चाललोय. बाय बाय. नथिंग. ट्रेन सुटली आहे. आता बस टाइमपास करत. नथिंग टू डू. संक्रांती या दिवशी असं होते. पहिले बसतो मग करतो. सो स्टेशनला आलो, पण जसं पाहिलं ट्रेन सुटलेली आहे. आता संक्रांतीच्या दिवशी असं बोर होतं आहे ना. आता आहे ट्रेन दुसरी किती 3:30. हां, 3:30ला ट्रेन आहे. आणि बसलेलो इथं 1:40 पासून. 1.5 तास असाच टाईमपास पण नाही, बोर होतं आहे. एक तर फेस्टिवलचा दिवस असो आणि तुमच्यासोबत असा पोपट झाला, कायच करू शकतो. कालपासूनच पोपट चालू आहे. काल पहिला चॅलेंजचा दिवस पोपट. आज चॅलेंजमध्ये पोपट नाही आला, दुसऱ्या याच्यात पोपट झाला. जिंदगी पोपट पोपट पोपट. पण एनिवेज, ॲज ऑलवेज सो फार सो गुड. काय करावं असं प्रश्न पडतो कधी कधी. ते आता बसलेलो आहे, थोडं टाईमपास, थोडं ॲज युज्युअल थोड्याशा रील्समध्ये पण सगळे सांगू नाही शकत. आता अशी फीड झाली की त्याची आधी. बट बघतो आता ट्रेनमध्ये बसले की परत ब्लॉग काढतो. नाहीतरी बोरच होतं आहे, कोणी पण नाही आहे, एकटंच जाणं आहे आता. पण इतकं बोर होतं ना असं त्याची आधी. एक तर म्हणजे तिच्या जी ट्रेन आहे कर्नाटक, तिच्यानंतर डायरेक्ट डायरेक्ट 1.5 तासांनी असतेच. आणि आज तेच आहे. तरी जी ट्रेन लवकर होती ती लेट झाली, त्याच्यामुळे आता वाजले 3. 1 तास झाला आहे. अजून 15 मिनटं थांबा, 15 ते अर्धा तास. मग पाहू ट्रेनमध्ये बसल्यावर परत ब्लॉक काढतो. फायनली बसलेलो होतो आहे ट्रेनमध्ये, पण पूर्ण ट्रेन ॲपेरंटली AC आहे. तर
पास AC नाही आहे, तर आता TC वगैरे आलं तर मग लेट्स सी. काय आता ट्रेन सुटलेली आहे, एकच ट्रेन. मला जायचं मनमाडपर्यंत. आहे डिस्टन्स 35-40 मिनिट्सचा. मग TCला पाहू का आता, TC आलं तर पाहू. त्याला सांगू स्टुडंट आहे, मंथली पास आहे. ऐकायला तर पाहिजे, नाही ऐकलं तर काही करू शकत नाही आता, कारण की शेवटचं सोल्युशन आज आहे. नाही तर परत मग दुसरी ट्रेन आता परत मग किती 3:45 वाजता आहे. तोपर्यंत थांबणं नुसतं स्टेशनवरती हेल ऑफ अ टास्क आहे. त्याच्यामुळे आता पाहू. TC आला तर रिक्वेस्ट करू की भाई स्टुडंट आहे, मंथली पास आहे, नाहीतरी बसत तर नाहीच आहे. आपण उभा राहायला जागा मिळाली खूप झालं. सो लेट्स सी. दुसरा दिवस पण पोपट होत गेलेला आहे आणि त्यात संक्रांती आज, म्हणजे अजून मोठा पोपट होता माझ्या हिशोबाने. लेट्स सी काय होता आता. बसलेलं आहे, बट सो फार सो गुड. गाडी थांबली येवल्याला. आजचा दिवस म्हणजे डिस्क्राईबच नाही करू शकत, असं झालं आता. आता का थांबवली नो आयडिया. जसं आहे तसं करावंच लागलं. आजचा दिवस आहे की मजा की मला समजायला तयार नाही बरं. जी 3:45 वाजता गाडी येणार होती ती समोर आहे, जी आज मी बसलेलो आहे ती पण इथेच आहे. 40 मिनटं आले येवल्याला. काय बोलू. फायनली निघाली, फायनली. चल चल चल. हे नको निघायला. मला असं का वाटतं महाभारत पोपट होणार आहे, ही जाईल आणि ही राहील. निघाली. सो फार सो गुड. फायनली आफ्टर सेव्हरल लॉंग इयर्स मनमाडला आली गाडी. आज सारखा दिवस कधीच नाही हो, खरंच सांगतो. म्हणजे बोललो असतो यूट्यूब मॉनिटाईज करून टाकेल, त्याच्यामुळे नो. एनिवेज गाडी आता आलेली आहे, अजून थांबली तर नाही आहे प्लॅटफॉर्मला, नाही थांबली अजून, पण ठीक आहे. लेट्स सी. पतंग दिसत आहे मला थोड्याफार. पहिल्यांदा संक्रांतीच्या दिवशी थोड्याशा पतंग दिसल्या मला. सकाळपासून एक पतंग दिसलेली नाही. हो आजचा दिवस पोपट. काल पण पोपट, आज पण पोपट. आज ब्लॉग टाईमवर अपलोड झाला, पण माझ्यासोबतच मोठा पोपट झाला. ठीक आहे. एनिवेज उतरल्यावरती आता घरी गेल्यावर बघतो, नाही तर डायरेक्ट जिममध्ये भेटतो. चलो भाई चले हम. फायनली 40 मिनिटानंतर निघाली. आजचा दिवस फुल मजा घे, म्हणजे डायरेक्ट कॉमेडी माझी लाईफची कॉमेडी. तुम्हाला प्रश्न पडला की सिनेमॅटिक पण नाही काढते. लाईफचं सिनेमॅटिक झालंय तर बाहेरचं काय सिनेमॅटिक काढू. एनिवेज चालू झाली. बॅक टू द ब्लॉग. घरी आलो, आपला दररोजसारखं रुटीन. पण आज नेमकं जिमला गेलो नाही, त्याच्यामुळे जिमचा काही ब्लॉग किंवा क्लिप्स ॲड नाही करता आल्या मला. पण थोडं काम आलं होतं म्हणून मी काही जिमला गेलो नाही. पण होप सो उद्या जाईल मी जिमला. आणि आज थोडंसं जरा धावपळच झाली, कारण की ट्रेन गेली सुटून. मग नंतर आलो घरी. मग काय स्टॅमिना वगैरे काही नव्हता, आणि नंतर बाकीचं काम पण आलं, त्याच्यामुळे काही जिमला गेलो नाही. आता सगळं एडिटिंग वगैरे करतो, ब्लॉग अपलोडिंगला लावतो.
उद्या तुम्हाला फ्रेश व्लॉग मिळेल 9 वाजता. आणि बस असं होता आजचा सिम्पल पोपट मस्ती मजा डे. तर एनिवेज विथ दॅट सेट प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आवडला असेल तर कमेंट करा. आणि थँक्स फॉर वॉचिंग. Everybody ask me how I know. I started in the position, oh, Miss So.